राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणतात हा वारा जो चाललाय ना आत येतो बाहेर येतो 24 तासामध्ये प्रत्येकाचा 21,600 वेळा. हा वारा कोण आहे? कोण आला होते? आपला बाप, आपली आई. त्याला जर अनुभवायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात मला निवृत्तीनाथाची शरणागती करावी लागली तेव्हा कळलं. निवृत्तीनाथ म्हणतात मला त्र्यंबकेश्वरला जाऊन गैरीनाथाची शरणागती केली हा तेव्हा मला कळालं तो प्रगट आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. मला सांगा हवा आहे का नाही? दाखवा. दिसत नाही, पण तो प्रगट आहे. तो प्रगट आहे. मला सांगा तुमच्यामध्ये आकाश आहे. आकाश हे आकाश आहे. कुठे आहे आकाश? कुठे आहे आकाश? दिसतंय का? नाही. प्रकाश म्हणजे आकाश, प्रकाश आणि हवा ही प्रगट आहे का अप्रगट आहे? मग ती आपल्यासाठी प्रगट आहे ना. हा, पण ती आपल्याला कळत नाही का? त्याचं कारण जर काही असेल तर नाथबाबांनी सांगितलं मोह नावाचा महिषासुर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रबळ झालेला आहे. ती प्रगट आहे. ती मला अनुभवाला आली, मला कळाली. तुम्हाला का कळत नाही? तर त्याचं कारण आहे मोह नावाचा काम, क्रोध, लोभ, मोह. महाराज हा मोह एवढा आपल्या अंतःकरणामध्ये प्रबळ झालेला आहे. मी, माझं घर, माझी बायको, माझे पोर, माझं 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 मड्या त्या देत नाही. तिने जर आपल्याला दर्शन द्यावं असं वाटत असेल तर आपल्या अंतःकरणातला मोह महिषासुर येतो. तो राक्षस आहे. अरे बाबा त्यावेळेला एक राक्षस प्रगट झाला होता महिषासुर नावाचा. तर त्या मातेला प्रगट व्हावं 33 कोटी देवाने काय केलं? 9 दिवस तिचा गोंधळ घातला. 9 दिवस. तेव्हा महाराज ती एका राक्षसाला मारण्याकरता ती प्रगट झाली ती दुर्गा माता. आणि ते एका राक्षसाचा तिने निपात केला. आता किती राक्षस इथं बसले? किती राक्षस इथं? पण ती प्रगट व्हायला तयार आहे. आजही प्रगट व्हायला तयार आहे. पण तो मोह महिषासुर हा मारण्याकरता ती प्रगट होणार तयार आहे. परंतु मात्र तो कसा मारायचा याच्याकरता नाथबाबांनी जे केलं ते आपल्याला करावं लागेल. साधू संतांनी जे केलं त्याप्रमाणे त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. मार्ग दावून गेले आधी दयाळूनी सांगत ते उपवास आपण केला पाहिजे. आता तुम्हाला ज्ञानेश्वरी मधला उपवास सांगतो. ऐका आजच्या दिवस, पुढच्या वर्षी बोलू नका, पण या वर्षी ऐका खरा उपवास. खरं अर्थ काय आहे? तुमचा माझा प्रत्येकाचा श्वास चालू आहे. प्रत्येक श्वासाबरोबर ज्या सद्गुरूने माळ घातली आणि जो अनुग्रह दिला त्या प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण करणं, चिंतन करणं याला ज्ञानेश्वरीमध्ये उपवास म्हणतात. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. त्या नामाच्या माध्यमातून प्रत्येक श्वासाबरोबर त्या भगवंताच्या जवळ राहणं कमीत कमी 9 दिवस तरी याला उपवास म्हटला. आणि जर तुम्ही हे करत नसाल, नामधारक आणि साधकाने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. जर तुम्हाला सद्गुरूची भेट झाली असेल, तुम्हाला भगवत नामाचा अनुग्रह प्राप्त झाला असेल आणि जर तुम्ही हा उपवास करत नसाल, खाय केळी, खाय सफरचंद, खाय रताळ असे जर उपवास करत असाल तर हे सगळं व्यर्थ जाईल. दौडोनी श्वासोश्वास उपवास म्हणतात. हा श्वास आत जातो, बाहेर येतो. प्रत्येक श्वासाबरोबर साधू संतांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलंय. तो खरा उपवास आहे. आणि खरं त्याच्या जवळ राहण्याचं साधन एकच आहे, भगवंताचं नामस्मरण. मग या नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्हाला देवाच्या जवळ राहतात. उपवास म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आणि ते जर तुम्ही करत नसाल तर दौडोनी श्वासोश्वास वायाचे किजती उपवास का घेते गुमाचे घास अधोमुखे. अरे ऊर्ध्वमुखाने परमार्थ करण्याचा विषय असून तुम्हाला तो कळत नसेल, तुम्ही करत असाल तर मग तुम्ही अधोगतीला चाललाय, ऊर्ध्वगतीला चाललाय. नाही
सांभाळून सांगितलं तुकोबारायांनी. ऐकतात का माणसं? तुका म्हणे मेलो सांगता सांगता वाजत से हॅलो हरी हरी टाळ्या वाजवा का न करता येईल हा ज्ञानोबारायचा अनुभव आहे. आणि जर तुम्हाला खरंच उपवास करायचा असेल तर ज्ञानोबाराला उपवास समजून घेण्याकरता गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती प्राप्त समर्थ सद्गुरूची शरणागती करावी लागली. हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. उपवास समजून घेण्याकरता जगद्गुरु तुकोबारायला बाबाजी चैतन्यासारख्या समर्थ सद्गुरूची शरणागती करावी लागली. नरेंद्राला, स्वामी विवेकानंदाला हाच उपवास रामकृष्ण परमहंसाकडनं समजून घ्यावा लागला. रामकृष्ण परमहंसाला प्रत्यक्ष ती आदिमाय शक्ती प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये बोलत होती. आपल्यालाही ती बोलेल. पण स्वामी विवेकानंदाने ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसासारख्या समर्थ सद्गुरूची शरणागती केली, ह्या त्यावेळेला ती घटना घडली. आपणही जोपर्यंत ही गोष्ट करत नाही तोपर्यंत असे किती उत्सव करा, आजा गेला, पंजा गेला, बापही बसला गेला, पण काही फरक पडला. आणि फरक जर पडावा असं म्हणत असेल तर ऐका, नवरात्र उत्सव जर करायचा असेल तर शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न तर सुरुवात करा. प्रयत्नाला सुरुवात तर करा. सुरुवात एक पाऊल जर तुम्ही देवाकडे टाकलं तर 10 पावलं तर तुमच्याकडे टाकत टाकत येईल. महाराज माझ्या साधू संतांनी नेमकं तेच केलं. हो, मार्गाने पावलं टाकायला सुरुवात केली. आज लाखो लोक माऊली ज्ञानोबराय बरोबर निघतात हो वारीला. फक्त ज्ञानोबरायचा सत्य त्या वारीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता पंढरपुरावरून इथं येतात आळंदीला आणि सर्व वारकऱ्या बरोबर चालतात. हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर एकदा वारीला यावं लागेल. हा, एकदा वारीला यावं लागेल. नाथ बाबा म्हणतात, बाबांनो हे सगळे अनुभव येण्याकरता हा शुद्ध परमार्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. हे भिसरीचा परमार्थ चाललाय, शुद्ध परमार्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. हा तो जनार्दन पंथाच्या कृपेने मला कळाला, म्हणून तुम्हाला सांगतो ती प्रगट व्हायला तयार आहे, ती प्रगट आहे. पण ती अनुभवाला यायची असेल तर मोह नावाचा महिषासूर त्याचं मर्दन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते सद्गुरूच्या कृपेशिवाय ते होऊ शकत नाही, हे मी अनुभवाने सांगतो. मोह महिषासूर मर्दनाला विविध तापाची करावया झाडणी. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या तापाने आपण सगळे पिळलेले आहोत. रात्रंदिवस जर दुःख कोणतं असेल आपल्याला तर हे या 3 तापाचं आहे. मग हे 3 तापाचं दुःख जर आपलं जावं असं वाटत असेल तर मला तुमच्या माझ्या करता नाथ बाबा देवीच्या समोर पदर पसरतात. त्रिविध तापाची करावया झाडणी. ए माते, या भक्ताला पाव, या भक्तावर कृपा कर, भक्ताला की तू पावाचे निर्वाणी. ऐका तो देवा, तो देवा. नाथ बाबा
आलो आम्ही इथपर्यंत. पुढं काय करावं लागेल आम्हाला? आज कितवी माळ आहे? हा? बरं काल कितवी होती? 9वी. का माळ घालतात? एखाद्याला सांगावं या कीर्तनात उभं राहून त्याच्या घरी कच्च्या घरात पाणी भरी. देवीला माळ काय घालतात याचं उत्तर फक्त एकाने द्यावं. मग कशा करता चाललंय या अवडंबर? साहेब तर दाखव, नाही तर मग चल कर केस काप चल होय श्राद्ध घाल. हो तुकोबाराय म्हणतात परमार्थ मनामनीचा नाहीये. दिन दिन जिथं तिथं धागी तिथं धागी तिथं धान तिथं धान धान धा कधी धान धान धा कधी धान धान धा कधी धान धान. एक अनुभवाच आहे, पण याला घासावं लागते भाऊ. 4-10 वर्ष माऊलीच्या दरबारात आई बाप भाऊ बहीण सगळे सगळे सोयरे सोडून घासले असेल ना. म्हणून हा अनुभव प्राप्त झाला. अरे कीर्तनातला मृदुंग वाजवण्याकरता तो अनुभव येण्याकरता जर घासावी लागते तर नवरात्र उत्सव कळण्याकरता नको घासायला काही. सेवा केली घासली आणि म्हणून सांगतात तुम्ही माळ घालताना हा तुमची तुम्हाला लखला. पण हे माते हे जगदंबे मी कोणती माळ घाली? द्वैत सारुणी माळ मी घाली, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीशी जाई, आईचा जोगवा मागे. मी माळ घाली नाही पण अभेदाची. आपल्यामध्ये भेद, आपल्यामध्ये भेद आहे. हे मंदिर कोणाचं आहे? मारुतीचं. ते मंदिर कोणाचं आहे? ते गावाच्या बाहेर असतं ते. खरं सांगा हे सगळे एक का दोन? पण तुम्ही तर मला वेगवेगळं सांगितलं सगळं. म्हणजे आपल्या मधला भेद गेला आणि मग तुम्ही किती त्या रोज रोज वेगवेगळ्या फुलाच्या माळा घातल्या तरी त्याचा तुम्हाला फायदा होणार. ते सत्कर्म होईल, सत्कर्म होईल, पुण्य मिळेल. आणि पुण्य जर प्राप्त झालं तर एखाद्या वेळेला स्वर्ग प्राप्त होईल. पण स्वर्गामध्ये गेल्यानंतरही पुण्याची पावटी सरे सरेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे. तुका म्हणे जाती तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर ऐकू नका, पण ज्ञानोबा राहायचं ऐकावं लागेल. तुकोबा राहायचं ऐकावं लागेल. जर नरड्याचं सार्थक करायचं असेल तर, नाही तर मग चालते कीर्तन चालते सक्ती. पण जर या नरड्याचा खरंच उद्धार व्हावा, या नरड्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर नाथबाबा म्हणतात द्वैत सारुणी माळ मी घालीन. आणि हे नाथबाबाला हे द्वैत दिसत होतं ते नष्ट झालं. कशामुळं? सद्गुरूच्या कृपेमुळं. आणि दुसरा शब्द हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आता आम्ही वारीला जातो, कोणता झेंडा घेऊन? कोणता? कोणत्या रंगाचा? हे बघा माझे मित्रमंडळी भगव्या रंगाच्या टोप्या घालून बसले. हो नाही नाही हे घातली पाहिजे, हे केलं पाहिजे, पण खरं काय ते तर समजून घेतलं पाहिजे ना. नाही माळ घातली पाहिजे पण का घातली पाहिजे हे कळून घेतलं पाहिजे ना. नाही नाही प्रत्येक गावात, तुमच्याच गावात का आमच्या गावात 99% माळकरी, तुमच्या गावात नसतील. माझ्या गावामध्ये 99% माणसं माळकरी आहेत. पण एखाद्या जर विचारलं भाऊ माळ का घातली, पण माणसाला सांगता यायला पाहिजे ना की माळ का घातली. महाराज ती माळ का घातली, का घालावी लागते हे संतांच्या कृपेने समजून घेतलं तर नक्की कळेल. पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. संतांच्या संगतीमध्ये बसून ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. नाथबाबा म्हणतात हे माते हाती बोधाचा झेंडा मी घेईन. कशाला म्हणतात बोध? कशाला म्हणतात बोध? बोध आणि परबोध
पूर्ण बोध हे दोन शब्द या जोगव्यामध्ये आलेले. बोध जर समजून घ्यायचा असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव मने मी चाडे, सद्गुरुनी केला कोडे, माथा हात ठेविला ते पुढे ब्रिजाची वाहिले. तो बोध समजून घेण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात, मी ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाच्या समोर बसलो, त्याने माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेवला आणि आदिनाथ गुरु सकाळसिद्धाचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य या गुरु परंपरेला आलेला अनुग्रह ज्या वेळेला मला प्राप्त झाला त्यावेळेला तो बोध मला कळाला, तो अनुभवाला आला. आणि तो बोध ज्या वेळेला प्रगट झाला, बोध पुत्र निर्माण झाला, जेव्हा ममता म्हातारी मरून गेली, तेव्हा भक्ती बहीण जाऊन आली गावा, झाली संध्या संधे माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. कशाला बोध म्हणतात? आत्माराम ज्या वेळेला प्रगट झाला, तो बोध पुत्र निर्माण झाला, त्यावेळेला मला आनंद झाला. महाराज बोध झाल्यानंतर त्या साधकाची अवस्था ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केली. ज्या वेळेला सद्गुरु कृपा करतात, तो अनुग्रह प्राप्त होतो, त्यावेळेला बोध प्राप्त होतो. चित्त चाकटले आटुघे, वाचा पांगुळली जेथच्या तेथ, आपद काही चुकी तर रोमांच आले. आंदोलनित डोळे वर्षताचे आनंद देळे, आतील सुखार मोचिनी बळे बाहेरी कापी. डोळ्यामधून आनंदाच्या धारा वाहतात, अंगावर रोमांच उभे राहतात आणि कंठ सद्गदित होतो. ज्याला बोध प्राप्त झाला त्याची ही लक्षण आहे. याला शास्त्रामध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात. बोध प्राप्त झाला, नाथ बाबा म्हणतात जनार्दन पंताच्या कृपेला, ए माते आज मी ठरवलं आता इथून पुढे शेवटच्या श्वासापर्यंत हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आणि वारीला कसं जाईल? भेद पाळला जात नाही महाराज वारीमध्ये. तुम्ही जर आनंदी पंढरपूर वारीमध्ये आला ना तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही तुम्ही कोण आहे, कोणत्या जातीचे, कोणत्या पातीचे. फक्त आमची सगळ्याची एकच जाती, ती कोणती? वारकरी. हो, मग हा भेद आमच्याकडे पाळला जात नाही महाराज. मग तुम्ही एकदा वारकरी व्हा, घरी बसून गमजे मारू नका. एकदा वारी व्हा आणि भेद नाही ती एकदा वारी करा, नक्की ती भवानी आई प्रगट होईल आणि तुम्हाला नक्की दर्शन देईल. हे माझे शब्द आहेत. विठ्ठल आणि माते आजच मी तुला वचन देतो, तू प्रगट झाले, दर्शन दिलं. आता इथून पुढच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काय करीन, नवरात्र कुठल्या करीन, आपण कुठल्या करतो आणि नाथबाबांनी कोणत्या सांगितला? दुसरं चरण. नाथ बाबा म्हणतात, नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण पादसेवन वंदन राष्ट्रपत्य आत्मनिवेदनम. ह्या नवविध भक्ती भागवतामध्ये सांगितल्या. तर ह्या नवविध भक्ती मी करीन, याला नवरात्र म्हणतात शास्त्रामध्ये. आपल्याला किती माहिती त्यामधल्या? मला वाटतं पुन्हा पुन्हा मी सद्गुरू बद्दल बोलतोय. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत श्रवण भक्ती कळत नाही.
आता तुम्ही कीर्तन ऐकताय ना, याला तुम्ही श्रवण म्हणताय, श्रवण भक्ती म्हणताय, पण हे तुमच्या मताने. पण जोपर्यंत ज्ञानोबारायच्या म्हणण्याप्रमाणे ज्या दिवशी सद्गुरूची भेट झाली, समोर मला बसवलं आणि ज्यावेळी अनुग्रह प्राप्त झाला, त्या दिवशी ज्ञानोबारायच्या मुखातून श्रवणाबद्दल बोल. आधी श्रवण इंद्रिय पाहले, जे येणे गीता निधान देखले, आता स्वप्नचे तुकले साचा सरीसे. श्रवण भक्ती कधी कळते? जोपर्यंत तुम्ही सद्गुरूच्या पुढे जाऊन बसत नाही, तोपर्यंत श्रवण भक्ती कशाला म्हणतात हे कळत नाही. सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झालेला अनुग्रह जोपर्यंत या श्रवणेंद्रियाच्या मार्फत अंतःकरण भूमीमध्ये पेरला जात नाही, तोपर्यंत श्रवण भक्ती आपल्याकडनं घडत नाही. पहिली श्रवण भक्ती सद्गुरूच्या मुखातून आलेला भगवत नामाचा अनुग्रह, श्रवणम. आणि आता दुसरी भक्ती आहे कीर्तनम. आता जर तुम्हाला नामच माहित नसेल तर तुम्हाला कीर्तन करता येणार नाही. आणि ते नाम ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे, पण तुम्हाला ते माहित नाही. ते नाम गाथ्यामध्ये लिहिलेलं आहे, पण ते तुम्हाला वाचूनही समजत नाही. तुम्हाला काही कोर्टामध्ये केस करायची असेल माझ्यावर तर तुम्ही करू शकता. ज्ञानेश्वरी वाचून नाम कळत नाही, गाथा भागवत ऐकून नाम मिळत नाही, नाम कळत नाही. कारण हे माझं मत नाही. देव जेवत होता, कीर्तनामध्ये नाचत होता, फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, ते नामदेव महाराज म्हणतात. जर तुम्हाला कीर्तन भक्ती जर करायची असेल तर तुम्हाला ते नाम प्राप्त होणं गरजेचं आहे. मग ते नाम कुठं प्राप्त होतं? ज्ञानेश्वरी वाचून, भागवत गाथा वाचून अजिबात नाही. तर ते नाम प्राप्त होण्याचं ठिकाण या जगाच्या पाठीवर एकच आहे, ते म्हणजे सद्गुरू. सद्गुरू वाचोनी नाम नवविधा भक्तीपैकी पहिली श्रवण भक्ती सद्गुरूच्याकडनं अनुग्रहाचं श्रवण. दुसरी भक्ती जो अनुग्रह प्राप्त झाला, जे नाम प्राप्त झालं, त्याचं कीर्तन म्हणजे त्याचं मनन, ध्यान, चिंतन, ही दुसरी भक्ती आहे. पण ती भक्ती कळण्याकरता, ते नाम प्राप्त होण्याकरता सद्गुरू वाचवणे नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. हे आजचं कीर्तन तुम्हाला ऐकायला थोडं जड जाईल, मला माहिती. कारण ही गोष्ट महाराष्ट्रातल्या 99% कीर्तनकाराला माहित नाही. हे दाव्यासहित बोलतोय. आजचा जो अभंग आहे ना, युट्यूबला मी सर्च केलं होतं, या अभंगावर किती कीर्तन झाले आजपर्यंत महात्म्याची. सर्च केलं या अभंगावर कोण कोण बोललं आतापर्यंत 800 वर्षांमध्ये, तर फक्त मला 3 महात्म्याचे त्या कीर्तनावर, अभंगावर कीर्तन ऐकायला मिळाले. महाराज कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही, वरवरच सगळं चाललंय. पण जोपर्यंत हे नर आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तो बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा, हे बायंगाचं नाही. मला तुम्ही सांगा हो, तुमची आई तुमच्यावर प्रेम करते, आतून करते का वरून वरून? तुम्ही तुमच्या लेकरावर प्रेम करता, आतून करता का वरून वरून? आतून करता ना. बायको तुमच्यावर, माझ्यावर प्रेम करते, आतून का वरून? म्हणजे हा सगळा व्यवहार कुठून चालला? आतून. आणि आपलं नवरा तर कुठून चाललंय? तुमच्या बापात ठेवला देव. विठाला विठाला कीर्तन जर करायचं असेल तर तुम्हाला नाम आधी प्राप्त झालं पाहिजे. सद्गुरू शिवाय ते नाम प्राप्त होत नाही. सद्गुरू वाचून नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. खटला भरायचा असेल नामदेवराव,